वेलकम, नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, काल बिग बॉसचा एपिसोड पाहिला. 1.5 तास पुन्हा एकदा वेस्ट गेला की काय असं मला वाटतच होतं. पण तेवढ्यातच बिग बॉसने एक मोठा ट्विस्ट आणला, आणि तो म्हणजे काय, घरामध्ये वादळ. आता हे वादळ कशाचं होतं, काय होतं, हे काय कोणाला काय कळतच नव्हतं, कारण ते सगळे बिनाकलीचे लोक असल्यासारखं घरामध्ये वावरत होते. पण तेवढ्यात अंडोश्रीने काहीतरी एक डोकं लावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणली की बाबा, वादळ काही येऊ शकतं, म्हणजे आपल्याला जेवण पाणी वगैरे तर पाहिजेच, पण इतर सोयी सुविधा वगैरे बंद करू शकतील. तिने तर्कवितर्क लावला होता. बिग बॉसने तिची तारीफ पण केली, पण त्या येड्या डोकीची बजर नाही दाबलं. पैसा बर्बाद असो, ह्याच गोष्टींवर किंवा कालच्या एपिसोडवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत आपले एकुलते एक पाहुणे, ज्यांचं नाव आहे एकनाथ मामा. ते आहेत घेऊ का तुझी मुलाखत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ते संपादक त्यांच्या वाहिनीचे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? सर, काय वाटतं तुम्हाला की बाबा काल जे अंडोश्रीने केलं ते बरोबर होतं का? बरोबर केलं तिने, पण ते येड्या डोक्याची बजरच नाही दाबला. हा, बजर दाबायला पाहिजे होतं. दाबायला पाहिजे होतं. आणि दुसरा तो आपला बकऱ्याचे अंडे खाणारा तो आपला प्रभू. हा, तुम्हें शर्म है कुछ? त्याला साखर न भेटल्यामुळे तो कोपऱ्यात जाऊन रडत होता, देवाला प्रार्थना करत होता. त्याला एक वेळेस साखर द्या अशी रिक्वेस्ट करेल मी बिग बॉसला. माझं काय म्हणणं माहिती का, एवढं बकऱ्याचे अंडे खाऊन बाहेर राहिला तू, जगला, आणि काय साखरेसाठी एवढा काय रडतो? आता ते दगडी चाळीतला आपला काय तो गरीब का आयुष्मान खुराना, तो ते उगाच बॉडी दाखवत फिरायले, आणि ते त्यांनी डंबल म्हणून त्या प्रभूला उचललं. पण मी सांगतो की यार, हे चुकीचं आहे बाबा. त्याला रक्त चढवतात, ते अशा चुकीच्या गोष्टी काय करू नका घरामध्ये. बरोबर. आता आम्ही सांगितल्यानंतर काय तुम्ही ऐकणारच नाही, हे आमचं बोलण्याचं काम आहे. आणि कालच्या बिग बॉसच्या एपिसोडचा रिव्ह्यू समजा. कालच्या एपिसोडमध्ये कोण चांगलं कोण वाईट हे म्हणण्यापेक्षा आत्ताशी जस्ट गेम चालू झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये मला ती कोल्हापूरची जी आहे ना, ती एकदम असं हाबूक टोकून जी बोलत होती गाबडी, काय नाव तिचं? रुचिता पण आहे चांगली, आणि ती तर रडायला लागली. ती दुसरी काय नाव तिचं? कोलते. मला वाटलं ती कोणाला कोलते काय माहिती, पण ती रडायला लागली त्या दोघांच्या भांडणामध्ये. करणने स्विमिंग पूल मधलं जे पाणी पिलं, त्याच्यानंतर तो राहिला बाजूला, आणि या दोघींचेच भांडण चालू झाले. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटलं कोलते, आता तिला कोलते का काय, पण ते काय झालं नाही तसं. हो, ती स्वतःच रडायला लागली. पण मित्रांनो, कालच्या एपिसोड मध्ये मला असं वाटतं की पहिल्या दिवसाच्या हिशोबाने बरोबर चालू आहे गेम. बघू आता पुढे काय काय होतं. आता जो प्रोमो आलेला आहे बिग बॉसचा, त्या प्रोमो मध्ये पण असं दाखवलेलं आहे की बाबा राशन कार्ड वगैरे आहे ना, ते जेवणासाठीचं वगैरे, बरोबर, तर ते पातीलं वगैरे उचलून घेऊन जात आहेत वगैरे, आणि त्याच्यामध्ये ती दिव्या सरकार तर ती खाली कोसळली वगैरे, हे प्रोमो मध्ये दिसते. बघू आता आजच्या एपिसोड मध्ये नेमकं काय होतं. आणि मित्रांनो, रिव्ह्यू, रोस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतील, मस्ती मजाक मध्ये आम्ही करतोय. तर कोणाला याचं वाईट वाटत असेल तर वाटू द्या. आम्ही असेच होय 3 टाइम. येस. चला, तुम्हाला असेच रिव्ह्यू वगैरे येतच राहतील बिग बॉस बद्दल किंवा इतर सगळ्या गोष्टींबद्दल. तर तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तरी हे चॅनल आपले. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांना आपण टाटा बाय बाय करू. धन्यवाद. ठीक आहे, निघा मग तुम्ही आता. हो, चालतं. पाहुणे होते ना ते.